संत संग हा चिराग संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातला 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वैराग्याची मीमांसा केलेली आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ असा आहे. महाराज म्हणतायत की मला संत संग आणि वैराग्याचं भाग्य प्राप्त झाले, तेच माझ्या जीवनातलं खरं भाग्य आहे. महाराजांना साधक म्हणतायत महाराज तुम्हाला हे जे भाग्य प्राप्त झाले ते संत संगानं प्राप्त झाले, वैराग्याला महाराज भाग्य म्हणतायत. आम्ही जर संतांच्या सहवासात गेलो तर आम्हाला काय लाभ होईल का? महाराज म्हटले अरे संत कृपेचे दीपक आहेत, साधकाचं जीवन निष्पाप केल्याशिवाय राहतच नाही. संत कृपेचे हे दीप तरी साधका निष्पाप. महाराजांना विचारलं असं निष्पाप झालेलं जीवन देवाच्या भक्त म्हणून घेण्याच्या अधिकाराचं आहे का? महाराजांनी देवाच्या भक्ताची व्याख्या केली आहे का? महाराज म्हणतायत तोची देव भक्त भेदा भेद नाही. तोच देवाचा भक्त आहे जिथं भेद नाही, ज्याच्या ठिकाणी अभेद सुद्धा राहिला नाही. भेद अभेदाच्या पलीकडची अवस्था ज्याला प्राप्त आहे वेदांत शास्त्रात त्याला कल्पित भेद म्हणतात. ही अवस्था ज्याला प्राप्त आहे तोच देवाचा भक्त आहे. तोची देव भक्त भेदा भेद नाही. तुम्ही महाराज वैराग्याचं भाग्य प्राप्त केले, संतांचा सहवास प्राप्त केला आणि तुम्ही देवाचे भक्त सुद्धा झालात. मग याचा आनंद उपभोगताना तुमचा अनुभव कसा आहे? महाराज म्हटले मी त्या आनंदात प्रेमात गातो नाचतो उड्या मारतो त्याच्यातच रंगून जातो. तुका प्रेमे नाचे गाणियात विरोणी जाय संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. विठ्ठल. पुण्यभूमी पवित्र भूमी म्हणजे सर्कलवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ग्रामक्षेत्रामध्ये परंपरेनं पूर्वी फार वर्षापासून सुरू असणारा हा उत्सव आहे. मध्यंतरी काय जरा थोडं विघ्न आलं होतं म्हणा, काही लोकांना जरा पैसे जास्त झाले होते त्यामुळं थोडं सप्ताह काही दिवस काय झालं बंद झाला होता. आणि मग पुन्हा एकदा सगळ्या तरुण मंडळींनी आणि ग्रामस्थ मंडळी महाराज मंडळींनी जोर धरला. आमचे सर्वांचे मार्गदर्शक असणारे व्यासपीठ चालक हरिभक्ती पारायण गुरुवर्य अखिलेश महाराज स्वामी अखिलात बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणावरती दंडवत करतो. साधू संतांच्या आशीर्वादानं पांडुरंग परमात्म्याच्याही आशीर्वादानं संत मंडळींच्या कृपा आशीर्वादानं महाराज मंडळींच्या मार्गदर्शनानं आमचे मित्र हरिभक्ती पारायण योगेश महाराज यांच्या सुद्धा कुशल मार्गदर्शनाने आणि हा उत्सव पुन्हा एकदा सुंदर अशा पद्धतीनं बंद पडलेला उत्सव सुंदर अशा पद्धतीनं सुरू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आहे, गाथा भजन आहे, प्रवचनमाला असेल किंवा कीर्तनमाला संध्याकाळी आहे, त्याचबरोबर हरिजागर आहे आणि काकडा आरती वगैरे या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन आहे. या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे आमचे आळंदीकर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्ती पारायण माऊली महाराज, दत्ता महाराज आणि हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज या मंडळींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि हरिभक्ती पारायण आमचे मित्र योगेशजी महाराजांच्या संस्थेतले हे सगळे बाल गोपाल मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. या लहान मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबाप श्रोता वर्ग असेल तरच खऱ्या अर्थाने कीर्तन करायला सुद्धा वक्त्याला सुद्धा किंमत असते. माऊली ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत अहो चंद्रकांतू द्रवता किर होय परी ते हातवटी चंद्र की आहे म्हणून वक्ता तो वक्ताची नोहे श्रोते नव्हे. श्रोत्याशिवाय वक्त्याला किंमत नाही. श्रोता जर नसेल तर वक्ता राहत नाही, वक्ता होऊन जातो. म्हणून श्रोता सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. या ठिकाणी येण्याचा योग म्हणजे आमचे मित्र हरिभक्ती पारायण संतोषराव सरकाळे या ठिकाणी बापू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमचे महेशराव पुजारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला. हार्मोनियम वादक गोड वादन करतायत टाळकरी मंडळी, वीणा वाजवणारे या ठिकाणी हरिभक्ती पारायण आमचे चोपदार दिनेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ज्यांचं यूट्यूब चॅनल आहे बरोबर आहे लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी किंवा यूट्यूबवरती त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन होतंय ते आपल्याला परत यूट्यूबवरती पाहायला मिळते. त्यांच्या चॅनलचं नाव आहे बाळू मामाच्या नावानं चांग भलं असं सुंदर प्रक्षेपण करणारे दादा तुमचं नाव काय? गौरव महाराजांसाठी एकदा टाळ्या वाजवा. सगळं सुंदर नियोजन आहे. आवाज सुद्धा आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीचा पोहोचवणारे आमचे सिस्टीमवाले दादा त्यांच्यासाठी नाव सांगा दादा. वैभव दादासाठी एकदा जोरदार टाळ्या. आता कुणाचं काही राहिलं नाही ना
आता कसं निर्विघ्न महिला मंडळी सुद्धा अगदी गणवेशामध्ये, मला वाटतं महिला भजनी मंडळ आहे, सुंदर अशा पद्धतीचं चांगलं म्हणजे गावाला चांगल्या पद्धतीचं असणारं हे वैभव आपल्याला प्राप्त झालं. फक्त मला थोडीशी खंत अशी वाटते, मंडळीवरी बसलेले आहेत, असं कीर्तनवरी बसून ऐकायचं नसते. ज्याला जमतंय, ज्याचे गुडघे चांगले त्यांनी तरी निदान इथं खाली बसलं पाहिजे, तर जवळ आलं तरी चालतंय. तरुण मंडळी किंवा पाठीमागं बसलेले जवळ येऊन बसलेचं तर अजून थोडा अधिक रंग येईल, रंग देवता येईल. म्हणून सर्वांच्या चरणावरती विनंती, ज्याला जमतंय त्यांनी खाली येऊन बसा, समोर येऊन बसा. विठ्ठल आर्ट ऑफ लिव्हिंग सर्कलवाडी यांच्या माध्यमातून सुद्धा मला या ठिकाणी येण्याचा योग आलेला आहे. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या अभंगामधून महाराजांनी वैराग्याची मीमांसा केलेली. कशाला म्हणायचं वैराग्य? ऐका, वैराग्य म्हणजे काय? वेदांत शास्त्रामध्ये आलेली व्याख्या सांगतो. इहलोकापासून ते परलोकापर्यंत, इहलोकापासून ते परलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाविषयी असणाऱ्या त्यागाच्या इच्छेला वैराग्य असं म्हणतात. आपल्या विचारसागरामध्ये वर्णन आहे. इहलोकापासून म्हणजे मृत्यूलोकापासून ते ब्रह्मलोकापर्यंत सगळे काही भोग अनुकूल असतील तरी सुद्धा त्याचा त्याग करणं, तिटकारा मनामध्ये धरणं, काकविष्टेप्रमाणे त्याच्याकडे पाहणं, त्याला वैराग्य म्हणतात. सर्व लक्षण संग्रह ग्रंथामध्ये असं लक्षण आलेलं आहे. दृष्टादृष्ट विशेषू चित्त परिणाम विशेषस्थ आहे की वैराग्य. म्हणजे वस्तू प्राप्त झाली म्हणून सुख मानायचं नाही, अप्राप्त असली म्हणून दुःख मानायचं नाही. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं जावे, लाभा लावण धरावे मनामध्ये. ही जी अवस्था आहे ती वैराग्याची अवस्था आहे. एकतर वस्तू प्राप्त व्हावी लागते, एकतर वस्तू पाहावी लागते, पाहिलेली वस्तू मिळावी लागते, मिळालेली वस्तू कळावी लागते, कळालेल्या वस्तूविषयी अंतःकरणात प्रेम भावना जागृत व्हावी लागते. ती वस्तू अनुकूल असेल तर सुख देते, प्रतिकूल असेल तर दुःख देते. म्हणजे काय, वस्तू अगोदर पाहता यावी. वस्तू पाहिल्याशिवाय आपल्याला ती प्राप्त होणार नाही. तिचं ज्ञान आपल्याला जर नाही झालं तर काय उपयोग नाही, मिळून सुद्धा उपयोग होणार नाही. वस्तू प्राप्त आहे आणि तिचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर उपयोग होणार नाही. जसं की आता महाराज इथं गोड मृदंग वाजवत आहे. एखाद्यानं पाहिलं महाराज सुंदर मृदंग वाजवायला लागले, एक पोरगा गावातला म्हणायला लागला, उद्याचं कीर्तनच आपण वाजवलं पाहिजे, किती गोड वाजवत आहेत महाराज. आळंदीला गेला आणि 25,000चा चांगला पकवाज आणला. येतं का 25,000? काय 30,000चा? आपल्याला काय द्यायचंय का? 30,000चा चांगला मोठा पकवाज आणला आणि सोलो वादनाचा पकवाज घेऊन दुसऱ्या दिवशी महाराजांना म्हणायला लागला, महाराज आज जरा तुम्ही काय करा, थोडं विश्रांती घ्या, दररोज वाजवून तुमच्या बरगड्या मोकळ्या झाल्या. त्या म्हणला आज मी वाजवतो. असं म्हटल्यानंतर आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, त्या मुलाकडं मृदंग आहे का नाही? अहो आळंदीला जाऊन आता तर आणलंय ना, मुलाकडं मृदंग आहे का नाही? बोलत चला आहे का नाही? मृदंग आहे. मग त्याला वाजवता येणार का नाही आजचं कीर्तन? हा बोला की, मी काय तुम्हाला दंड मागायला लागलो का? बोलायचं. त्याला आजचं कीर्तन वाजवता येईल का? येणार नाही. का येणार नाही? मृदंग प्राप्त आहे तरी सुद्धा कीर्तन वाजवता येत नाही का? त्याचं त्याला काही नाही, ज्ञान नाही, त्याला त्याच्याविषयी माहिती नाही. तसं वस्तू प्राप्त असून उपयोग होणार नाही, त्या वस्तूविषयी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे. अगदी सोपं सांगायचं झालं तर अशा व्यवहारामध्ये अनेक वस्तू आहेत, त्याचं आपल्याला काय नसते, ज्ञान नसते आणि त्याच्यामुळे ती वस्तू प्राप्त असून सुद्धा त्या वस्तूचा आपल्याला काही उपयोग होत नाही. सोपं सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती बाजारात गेला, 1 लाख रुपयाचा मोबाईल घेऊन आला, 1 लाखाचा मोबाईल घेऊन आला, दाखवायला लागला, महाराज हे बघा असं ऍप्लिकेशन आहे, असं आहे, आमका आहे, आजच आलाय बाजारात, मीच पहिलं गिराईक आहे त्या दुकानदाराचं, मीच फसलेलं आपलं, मीच आणलेला आहे तो मोबाईल, सांगायला लागला. असं ते महाराजांना सांगायला लागला. तेवढ्यामध्ये ते फोन वाजायला लागला. त्याच्यावर कुणाचा तर फोन यायला लागला. मी म्हटलं तो फोन उचल की, तू उचलत का नाही? तेवढंच जमा नाही म्हणला, सगळं जमायला लागलं. म्हणजे वस्तू प्राप्त आहे पण वस्तूविषयी काय नाही, ज्ञान नाही. जर नसेल ते ज्ञान, जर आपल्याजवळ नसेल तर वस्तू प्राप्त असून उपयोग होणार नाही. आता बघा, एवढी मोठी सिस्टीम जर एखाद्याच्या ताब्यात दिली, त्याला चालवता नाही आली तर काय उपयोग? दादाला त्याचं ज्ञान आहे म्हणून सगळं मिळ बसला आहे का नाही? विठ्ठल पण त्याचा आपल्याला ज्ञान नसल्या कारणामुळे जसा त्याचा उपयोग होत नाही, तसं पारमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याजवळ काही वस्तू असतात, त्या वस्तूचा आपल्याला ज्ञान नसल्या कारणामुळे त्याचा उपयोग होत नाही. अजून एक छोटंसं व्यवहारातलं बोलतो बघा. 5-7 वर्षाचा मुलगा बाळू आपल्या आईला म्हणायला लागला, आई आपण असं करू, आई तसं करू. आई म्हटली, बाळू तू अत्यंत लहान आहे, तुला काही कळत नाही,
तू जरा बाजूला थांब. बाळू बाजूला गेला, खेळायला गेला. चांगले अजून थोडासा बाळू मोठा झाला, वडिलांच्या कामात दखल द्यायला लागला. बाबा आपण असं करू, बाबा आपण तसं करू. वडील म्हणायला लागले, बाळू तू जरा बाजूला थांब, तुला यातलं काही कळत नाही. मग बाळू मात्र रागावला ना आईकडे गेला. आईला म्हणायला लागला, आई तू म्हणते मला काही कळत नाही, बाबा म्हणतात मला काही कळत नाही, मग मला कळणार तरी कधी आहे? असं म्हटल्यावर आई म्हटली, तुला आताच कळणार नाही, तुझे 2चे 4 हात झाले ना मग तुला कळेल. 2चे 4 म्हणजे लग्न झाल्यानंतर तुला कळेल. म्हणजे आता दृष्टांतामध्ये लग्न लगेच लावावं लागतं, वेळ नसते आपल्याकडे. व्यवहारामध्ये लग्न जमन आहेत महाराज. आमच्याकडे तर मुली राहिल्या नाहीत. आता मराठवाड्यात तुम्हाला माहितच आहे काय परिस्थिती आहे, तुमच्याकडे कसं आहे तुम्हाला माहिती. आणि मग पुणे गावाला गेलं की लोक चहा प्यायला गेल्यावर तेवढंच विचारतात, आहे काय का ती नवरी, आहे का नाही? आणि मग त्या बाळूचं लग्न होत आहे, म्हणजे 2चे 4 हात होत आहेत. आणि बाळू बाहेर गेलेला फिरण्याकरता, फिरायला गेलेला बाळू जेवण्याकरता घरी येतो. बायकोनं ताट वाढलेला आहे, हात न धुता बाळू ताटावरती जेवायला बसतो. आणि जेवायला बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी बायको म्हणते, तुम्हाला तर काही कळतच नाही, तुम्हाला काही कळत नाही. का कळत नाही? तर बाळूनं हात धुतलेला नाही. ती बायको म्हणायला लागली बाळूला म्हणायला लागली, अहो तुम्ही हात धुतला नाही, तुम्हाला काही कळत नाही. असं म्हटल्यानंतर बाळू म्हणायला लागला, मला कळायसाठीच तुला आणलेलं होतं, मला कळायसाठी तुला आणलेलं होतं. तू काय म्हणते तुम्हाला काही कळत नाही, मग मला कधी कळणार आहे? तुम्हाला आताच कळायचं नाही. 2-3 मुलं बाळ झाली का नाही मग तुम्हाला कळेल. 2-3 मुलं बाळ झाली ना तुम्हाला कळेल. असं म्हटल्यावर बाळूला मुलं बाळ होत आहेत. बाळूची मुलं बाळ शाळेत जात आहेत, शाळेतून कॉलेजला, नोकरीला, धंद्याला, पाण्याला लागत आहेत. बाळूच्या हातातोर काठी येते, डोळ्याला चष्मा येतो आणि पोरांच्या कामामध्ये बाळू लुडबुड करायला लागतो. पोरांनो असं करा, पोरांनो तसं करा, असं म्हणायला लागल्यानंतर त्या ठिकाणी पोरं म्हणतात, बाबा तुम्ही जरा बाजूला थांबा, तुम्हाला यातलं काही सुद्धा कळत नाही. आता मला असं वाटतंय त्याच बाळूला हसायचं काही कारण नाही. हिथं बसलेले बरेच बाळू तसेच दिसायला लागलेत. बाळू म्हणजे कुणाचं नाव बाळू असलं तर तसं काही मनावर घ्यायचं कारण नाही बरं का. अहो मृत्यू लोकांमध्ये मनुष्य जन्म घेऊन आलेला प्रत्येक बाळूच आहे. का त्याला कळालं नाही? मी असं म्हणतो, लाख मुलाचा देह त्याला प्राप्त झालेला आहे, पण त्याला या देहामध्ये येऊन भजन करायचं कळलेलं नाही, देवाचं नामस्मरण घ्यायचं कळलेलं नाही. म्हणून देह प्राप्त म्हणजे वस्तू प्राप्त असून सुद्धा त्याला त्याचं ज्ञान नाही, त्याचं महत्व नसल्या कारणामुळं वस्तू प्राप्त आहे पण त्याचा त्याने काय केलेला नाही, उपयोग केलेला नाही. देवे दिला देह भजन, देवे दिला देह ज्ञान आपल्याला नाही, म्हणून त्याचा उपयोग आपण चांगल्या कामासाठी करत नाही. म्हणजे हे हातपाय आपल्याला दिलेले ते भगवंताचं भजन करण्याकरता दिलेले, म्हणजे ही वस्तू प्राप्त आहे, परंतु त्याचं ज्ञान
कारण आपल्याला नसल्या कारणामुळे ती वस्तू प्राप्त असून सुद्धा त्याचा काही नाही उपयोगच नाही. समजा एखादा गायक एखादा वादक माझ्यासोबत आला आणि त्या दिवशी वादकाची तिथं अडचण आहे आणि मी म्हटलं का जर आता कीर्तन वाजवतो का, ते म्हटलं मला लय कंटाळा आला, आता मी गाडीमध्ये काय करतो झोपतो. इथं काय त्याला तुकडं मोडा आणले का म्हणजे असेल आणि त्याचा जर त्यानं उपयोगच केला नाही तर काय उपयोग होणार आहे, काहीच उपयोग होणार नाही. म्हणजे वस्तू प्राप्त असली तर त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. तसा देह प्राप्त आहे तर त्याचा योग्य उपयोग झाला पाहिजे. मग ते भजना करता, नामस्मरणा करता आणि मग बाकीच्या सगळ्या कामा करता. विठ्ठल वैराग्याची प्राप्ती महाराजांना झालेली आहे, त्याला ते भाग्य म्हणताय. अर्थात हे वैराग्याचं भाग्य मला प्राप्त झाले असं महाराज सांगत असताना हे वैराग्य म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहून आलो. एखादी वस्तू प्राप्त असताना सुद्धा, अनुकूल असताना सुद्धा तिचा त्याग करणं याला वैराग्य म्हणतात. अतिशय सोपं सांगायचं झालं तर एखादी वस्तू त्यागण्याकरता किंवा भोगण्याकरता ती वस्तू प्राप्तच असावी लागते. एकतर वस्तू त्यागायची असेल तरी ती प्राप्त असावी लागते आणि तिचा भोग घ्यायचा असेल तरी सुद्धा ती आपल्याजवळ असलीच पाहिजे. आणि जर वस्तूच प्राप्त नसेल तर तिचा त्याग किंवा भोग संभव नाही. जसं की बघा, एखादा भिकारी म्हटला मी विमानातच बसणार नाही, ह्याला कोण सायकलीला ढकलावू दे नाही आणि विमानात कसं काय ह्याला कोण बसवेल. समजा कीर्तन सुटले का आजीबाई माझ्याजवळ आल्या आणि मला म्हणायला लागल्या महाराज मला एक शंका विचारायची. म्हटलं कसली शंका आहे. आमच्या घरची पोरं दह्याला दुधाला तुपाला अजिबात हात लावत नाही. मी म्हटलं कसं काय. आमच्या घरची पोरं दह्याला दुधाला तुपाला अजिबात हात लावत नाही. मी म्हटलं कसं काय. अहो आमच्या ती नसतेच म्हटले म्हणून ते हात लावत नाहीत. बघा घरी जर वस्तू प्राप्त नसेल तर काही शेजाऱ्याच्या घरी जाऊन खातील, चोऱ्या करतील का. म्हणजे वस्तू प्राप्त असेल तर तिचा भोग आणि त्याग हा संभव आहे. भोगण्याकरता ही वस्तू प्राप्तच असावी लागते, त्यागण्याकरता सुद्धा प्राप्तच असावी लागते. चला, दोन पद्धतीचा त्याग, दोन पद्धतीचं वैराग्य अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये तुमच्या समोर प्रस्तावनेमध्ये मांडतो. लक्ष देऊन ऐका. बघा, एक वैराग्य इतिहासाकडे नेतो आणि एक वैराग्य पुराणातलं. इतिहासातलं वैराग्य, आता इतिहासामध्ये आपला जिल्हा तर शूरवीरांचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं वैराग्य काही थोडं होतं का महाराज. त्यांच्या वैराग्यामुळं, त्यागामुळं, आता त्या छावा सिनेमामध्ये तुम्ही पाहिला असेल, काही लोकांना पाहायचं असेल, अहो किती त्यांना त्रास झाला, किती मोठं बलिदान त्यांनी दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं बलिदान देऊन आपल्यापर्यंत हे स्वराज्य पोचवले, आपल्यापर्यंत हा धर्म पोचवला. त्याचं रक्षण करण्याकरता आपण सज्ज झालं पाहिजे. पण आपण त्याच्यामध्ये प्रवृत्त न होता आपण फक्त आपली स्वार्थी भूमिका बघतो, स्वार्थी भावना बघतो. हा सुद्धा केलेला आपण एक प्रकारचा देशद्रोहच आहे महाराज. हा सुद्धा आपला एक देशद्रोहच आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याकरता अनेक क्रांतिकारी जवानांनी इथं प्राणाची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे. त्यांचा सुद्धा उल्लेख झाला पाहिजे. ते सुद्धा त्यागच आहे, ते सुद्धा वैराग्यच आहे, ते सुद्धा समर्पणच आहे. जसे की अनेक क्रांतिकारी झाले, भगतसिंह झाले, राजगुरू झाले, सुखदेव झाले. भगतसिंहाच्या जीवनामध्ये एक प्रसंग आहे इतिहासामध्ये. त्या भगतसिंहाच्या आईनं 50 रुपये दिले भगतसिंहाला आणि भगतसिंहाला सांगितलं, भगत तुझं लग्न ठरलंय आणि आता तुझं लग्न आपल्याला लावायचंय, हे 50 रुपये घे, बाजारामध्ये जाऊन सगळं साहित्य घेऊन ये, तुझं लग्न आपल्याला लावायचंय असं भगतसिंहाची आई आणि भगतसिंहाला सांगते. भगतसिंह ते पैसे घेतात, बाजारामध्ये जातात आणि विचार करतात की ह्या 50 रुपयाचा मी बाजार घेतला आणि घरी गेलो आणि मी जर घरी गेलो या 50 रुपये व्यवहाराकरता खर्चले, लग्नाकरता खर्चले, तर मला एका स्त्रीशी विवाह करावा लागेल, लग्न करावं लागेल आणि जन्मभर मला माझ्या बायकोची, अर्थात एका स्त्रीची सेवा करावी लागेल, एका बाईची सेवा करावी लागेल. पण हेच 50 रुपये मी जर माझ्या देश सेवेसाठी खर्च केले तर जन्मभर मला माझ्या भारत मातेची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त होईल. असा भगतसिंह विचार करताय. जब घायल हुआ हिमालय खर्च केले, हत्यार घेतले, इंग्रजांवरती चालून गेले, अनेक इंग्रजांना ठार केले. एक दिवस इंग्रजांनी त्या भगतसिंहाला अटक केली, भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली.
भगतसिंहाला फाशी होणार आहे गोष्ट जेव्हा आईला कळाली तेव्हा आई धावत पळत आली आणि भगतला म्हणायला लागली, अरे भगत काय केलंस बेटा तू हे? अरे सुनेचं मुख मला पाहायचं होतं, नातवंडांना अंगा खांद्यावरती खेळवायचं होतं, असं का रे केलंस भगत तू हे? असं म्हटल्यावर आईच्या डोळ्यात अश्रू आहे. भगतसिंह म्हणतात, आई तू ऐऱ्या गैऱ्याची आई नाही, तू वीर भगतसिंहाची आई आहे. तू रडायचं नसतं आई, सिंहाच्या आईनं धाडायचं असतं, रडायचं नसतं. असं म्हटल्यावर आई म्हणते, अरे भगत मला रडू नको म्हणण्याचा तुला अधिकार नाही. का तर तू अजून कुणाचा बाप झाला नाही. जर तू कुणाचा बाप असतास तर मला रडू नको असं तू म्हटलंच नसता. त्यावेळेला भगतसिंह आपल्या आईला एक विनंती करतात, आई एक माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. काय रे दादा तुझी इच्छा काय आहे? एक काय 10 इच्छा सांग. त्यावेळेला भगतसिंहांनी सांगितलं, ज्यावेळेला माझं प्रेत धरणीवरती पडलेलं असेल, मला फाशी झाली असेल, धरणीवरती माझं प्रेत पडलेलं असेल, इंग्रज सरकारचा निरोप येईल, माझं प्रेत घेऊन जा, भगतला मेलेल्या भगतला घेऊन जा, त्यावेळेला मात्र माझं प्रेत न्यायला आई तू येऊ नको. माझ्या वडिलांना पाठव, माझ्या भावाला पाठव, माझ्या मित्राला पाठव, पण आई माझं मेलेलं प्रेत नेण्याकरता तू येऊ नको. का येऊ नको? जर तू माझं प्रेत न्यायला आलीस, माझं मेलेलं मुख पाहिलं तर तुझ्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्याशिवाय राहणार नाही, तू रडल्याशिवाय राहणार नाही, आणि तुझा रडलेला चेहरा पाहून हे क्रूर स्वभावाचे इंग्रज लोक हसल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मरताना सुद्धा या इंग्रजांच्या चेहऱ्यावरचा हसू मला पाहायचं नाही, म्हणून तू माझं प्रयत्न न्यायला आई यायचं नाही. कर चले हम बिना पंक्तीला होतं ना बरेच जरा मोठं, भारत माता की वंदे. चला दिले आता आपल्याला ब्राह्मणाला सांगितले, बाबा म्हटले धाव्याची पूजा करायची, धावा करायचा आहे, आणि धावा करायचं म्हटल्यानंतर ते ब्राह्मणाने ते सगळं साहित्य, तुम्हाला गुतच म्हणले ब्राह्मणाला, आणि त्यांनी ते सगळं साहित्य आणलं. आणि नाही म्हटले मग आता ते शंपी करावी लागेल ना, केस वगैरे काढलं. नाही म्हटले आम्ही गुत दिले तुमच्या, तुम्ही करा म्हणले तिकडे. असं असते का? तुम्हाला सुद्धा काही ना काही करावं लागेल का नाही? आहे का? आपला राम जयंतीचा हा उत्सव आहे, राम जन्मोत्सव आहे, आणि या उत्सवामध्ये आपण सुद्धा देवाचं नाव घेतलं पाहिजे, जय जयकार केला पाहिजे. सर्वांनी एकदा मोठ्याने हात वरी करा, हात वरी घ्या, सगळे हात वरी घ्या. रामाचे आराध्य दैवत महादेव आहे म्हणून हर हर म्हटले काय म्हणायचं? महादेव म्हणायचं. हर हर. तुम्ही पगारी घेता, लाडक्या बहिणी पगारी घेताय तुम्ही, तुम्हाला जर मोठ्याने म्हणायचं असलं तर पगारी महाराजाच्या पायावर व्हायचं, स्वामीजींच्या मोठे मोठ्याने म्हणायचं हर हर. आता 2 मिनिटांमध्ये पुराणातलं एक वैराग्य सांगतो, ऐका. वैराग्य म्हणजे त्याग, त्याग म्हणजे समर्पण. बघा आपल्याकडं हा राम दरबार, रामायणामध्ये असा विषय आलेला आहे. राम प्रभू वनामध्ये निघालेले, आणि राम प्रभू वनामध्ये जात असताना
त्या कौशल्य मातेच्या सदनी जात आहेत, अंगावरती वल्कल धारण करतायत. कौशल्य माता म्हणते, अरे रामा, आज तुझा राज्याभिषेक असताना आणि अंगावर राजवस्त्र घालायची सोडून तू अंगावरती वल्कल धारण केलेले आहेत, काय समजते का तुला? कौशल्य मातेला काय राजकारण झाले रात्रभर काही माहिती नाही. बऱ्याच वेळा आईला काही माहितीच नसते राजकारण. आणि मग ती रामप्रभू म्हणायला लागली, आई तुला माहिती नाही, माझा राज्याभिषेक आहे गोष्ट खरी आहे, मला राज्य मिळणार आहे हे सुद्धा गोष्ट खरी आहे, पण माझ्या बाबांनी माझ्या करता अयोध्येचं राज्य दिलेलं नाही, तर वनातलं राज्य दिलेलं आहे. ऐका, वनातलं राज्य दिलेलं आहे असा शब्दाचा प्रभू जपून वापर करतायत. घरामध्ये वाद लावण्याचं काम करत नसतात, त्यांनाच रामप्रभू म्हणतात. आलं का लक्षात? म्हणून तर त्यांना राम म्हणतात. आणि मग रामप्रभूंनी वनातलं राज्य दिलेले हे शब्द ज्याला कौशल्या मातेच्या लक्षात आले, कौशल्या मातेला माहिती झालं रामाला 14 वर्षाचा वनवास झालेला आहे. कौशल्या माता विचार करते, रामाला आता 14 वर्ष करता वनात जाऊ द्यावं का न द्यावं? एका बाजूला पुत्रप्रेम आहे आणि एका बाजूला धर्म आहे. एका बाजूला पुत्रप्रेम असं सांगतंय, एका बाजूला पुत्रप्रेम असं सांगतंय की बाबा 14 वर्षाकरता पुत्राला वनात जाऊ दिलं नाही पाहिजे, आणि एका बाजूचा धर्म असा सांगतोय जर आज धर्म मोडला तर पुन्हा धर्माची स्थापना होणं कठीण आहे. आगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला, का दीपासवे हरपला प्रकाश उजायचा. एखादा व्यक्ती जर अंधारामध्ये दिवा घेऊन चालला आणि जर वाराची झुळूक येत असेल तर दिव्याचं रक्षण त्या व्यक्तीला करावं लागेल का नाही? दिव्याचं रक्षण त्याला करावं लागेल. दिवा जर विजला तर पुढचा रस्ता सापडेल का? नाही सापडणार. काय म्हणतील, आमच्याकडं चार्जिंगची बॅटरी आहे, चार्जिंग तरी आपल्याला करावीच लागेल का नाही? चार्जिंग नाही केल्यावर मग कसं आपल्याला पुढचा रस्ता दिसणार नाही. म्हणजे दिव्याचं रक्षण केल्याशिवाय पुढचा रस्ता आपल्याला सापडणार नाही, दिवा आपलं रक्षण करणार नाही. समजा आपण अंगणामध्ये शेतामध्ये आंब्याचं झाड लावलं, एखाद्या फुलाचं झाड लावलं, झाड लावल्यानंतर आज झाड लावल्यानंतर परवा दिवशी 2 दिवसांनी लगेच त्याला फळ येतात, बरोबर आहे का? लगेच येतात का? तुमच्याकडे असं आहे का? असं नाही. अहो, आज फळ लावल्यानंतर, आज झाड लावल्यानंतर त्याला 2-4 वर्ष पाणी घालावं लागतंय, त्याला गुराढोरांपासून त्याचं रक्षण करावं लागतंय. एखादी शेळी मेंढी आली तर हाईक थीर असं काहीतरी म्हणावं लागतंय, आणि मग रक्षण केल्यानंतर त्याला पाणी घातल्यानंतर 4-5 वर्षांनी त्याला फळ येतंय, ते झाड आपल्याला सावली देतंय, उन्हापासून पावसापासून आपलं रक्षण करते. आता माझा प्रश्न ऐका, झाडाचं रक्षण आज आपण केलं, झाडाचं रक्षण आज आपण केलं तर पुढं चालून झाड आपलं रक्षण करणार आहे. दिव्याचं रक्षण आज आपण केलं तर पुढं चालून दिवा आपला रक्षण करणार आहे. तसं धर्माचं रक्षण आज आपण केलं तर पुढं चालून धर्म आपला रक्षण करणार आहे. धर्मो रक्षती रक्षिता. विचार करते, 14 वर्षाकरता वडामध्ये गेलेलं पुत्रप्रेम पुढा 14 वर्षांनी परत येईल, पण आज जर धर्म मोडला तर त्याची स्थापना होणं अत्यंत कठीण आहे. रघुकुल रीती सदा कौशल्या माता प्रभूला त्या ठिकाणी वनामध्ये जाण्याची परवानगी देते. सीता माता धावत पळत येते. ऐका, पाहते कौशल्या मातेकडे आणि बोलते प्रभू रामचंद्राला. पूर्वी असं होतं म्हणे, पूर्वीच्या स्त्रिया आणि पतीला 2-2 वर्ष 5-5 वर्ष 10-10 वर्ष लग्न झाल्यावर बोलत नसायच्या, पाहत नसायच्या पतीकडे, अशी पद्धत होती म्हणून. आता पूर्वीच्या काळाचा आताचा कसा मेळ बसायचा महाराज? पूर्वीचा काळ आताचा काळ लई मोठा फरक आहे. मी नेहमी एक वाक्य सांगत असतो, पूर्वी रस्ते साधे होते, माणसं सुद्धा साधी होती. पूर्वी रस्ते साधे होते, माणसंही साधी होती. आता रस्ते डांबरी झालेत, माणसं सुद्धा डांबरट झाली. एवढा फरक आहे मला. पूर्वीच्या काळामध्ये एखादं लेकरू जर रडत असेल ना, त्याची आई त्याच्यासाठी अंगाई गीत गायची. गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई, पर झोपल्या जगा
नसेल तर त्याची आई त्या लेकरासाठी अंगाई गीत गायची. बरं त्याही वेळेला लहान लेकरासाठीच म्हणत होती का म्हाताऱ्या माणसाला म्हणायची आज माझ्या पाडसाला, असं काय म्हणत होती का? लहान लेकरासाठीच म्हणायची. पण आताची आई लहान लेकरासाठी झोपत नसेल तर अंगाई गीत गात नाही. मग ती काय करते, मोबाईल देते पप्प्याच्या हातामध्ये आणि कार्टून लावून देते आणि कार्टून लावते त्यात टॉम अँड जेरी. वेगवेगळा आवाज काढून ते पोरगं ते कार्टून बघत 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 मग ते जेवताना मोबाईल मागते, झोपताना मोबाईल मागते, शाळेत जा म्हणलं तरी मोबाईल मागते, काही एखादं काही काम सांगितलं की अगोदर मोबाईलच मागते. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, ती पप्प्याची आई ती पोरग मोबाईल सोडत नाही म्हणून पप्प्याला एक दिवशी धुते म्हणजे मारते त्याला. आता मला सांगा त्या पप्प्याची बिचाऱ्याची काय चूक आहे का? सवय कुणी लावली? पप्प्या जन्मला तेव्हा त्याला मोबाईल माहिती होता का? नव्हता. सवय कुणी दाखवला मोबाईल? टॉम अँड जेरी कुणी दाखवली? आईनं दाखवली. आणि आता ती मोबाईल सोडत नाही म्हणून कुणाला मारती? पप्प्याला. मग चूक आईची आहे का पप्प्याची आहे? आईची आहे. मग मार कोणाला पाहिजे? आईला. राम प्रभूला सीता माता म्हणते, प्रभू मी सुद्धा वनामध्ये येणार आहे, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जिथे राघव तिथे सीता, जिथे जिथे राघव जाते तिथं तिथं ती सीता येणार आहे. माझे स्वामी आजवर राजवाड्यामध्ये राहिले, मी सुद्धा राजवाड्यामध्ये होते. आज जर माझ्या स्वामीला आणि वनात जाण्याची वेळ आली असेल तर मी सुद्धा त्यांच्या सोबत वनामध्ये येणार आहे. स्वामीजी राम प्रभूला न केलेल्या गुन्ह्यापायी 14 वर्ष वनामध्ये जावं लागलं. आज जर एखाद्या व्यक्तीला न केलेल्या गुन्ह्यापायी जेलमध्ये जाण्याची वेळ आली तर ह्या मावल्या म्हणतील का निरोप कसला? असं काही म्हणणार नाहीत. बरं झालं म्हटलं आमचं एक काम कमी झालं असं होईल. आणि मग रामप्रभू वनामध्ये जाण्याकरता निघतायत, सीता माता सोबत निघतायत. लखनजी सुद्धा म्हणतायत मी सुद्धा येणार आहे. रामप्रभू त्या लखनजीला म्हणतायत अरे जरा शांत हो, सांगा प्रभू मला कोणी दिलाय तुम्हाला वनवास? त्याला अखंड वनात पाठवल्याशिवाय राहणार नाही. लखनजी शीघ्र कोपे, घरातली धाकटी माणसं जरा रागीट असतात असं शास्त्र आहे. आणि मग लखनजीला रामप्रभू समजावून सांगतायत अरे लखन मला वनामध्ये जावं लागतं, याच्यामध्ये माझ्या मातेचा किंवा पित्याचा काही दोष नाही, याच्यामध्ये माझ्या प्रारब्धाचा दोष आहे. मला वनामध्ये जावं लागतंय. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोषणा कुणाचा माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, खेळ चालला से माझ्या माझ्या वडिलाचाही दोष नाही तर माझ्या नशिबाचा दोष आहे. आपल्या भाषेमध्ये हा माझ्या नशिबाचा दोष आहे, मला गेलं पाहिजे. लखनजी म्हणतायत मी सुद्धा वनात येणार आहे. प्रभू त्याला समजावून सांगतायत भरत मामाच्या गावी गेलाय आणि इथं अयोध्येचं राज्य सांभाळायला कोण नाही, बाबांची तब्येत बरी नाही, तुला हे अयोध्येचं राज्य भरत येईपर्यंत सांभाळायचं आहे. लखनजी म्हणतात प्रभू ज्या अयोध्येमध्ये माझा राम नाही त्या अयोध्येत या लखनचं काहीही काम नाही. मी सुद्धा वनात येणार आहे. ती अयोध्या आम्हाला मातीप्रमाणे आहे, आम्ही त्या अयोध्येचं राज्य उपभोगू इच्छित नाही. लखनजीला प्रभू म्हणतायत तुला जर यायचं असेल ना म्हणा, तुझ्या आईची परवानगी घेऊन ये, सुमित्रा मातेची. सुमित्रा माता सखी आई आहे. लखनजी धावत पळत जातायत, अंगावर वल्कल धारण करतायत आणि वल्कल धारण करून आईला हात जोडतात. आई पाहते सुमित्रा माता, आई सुमित्रा माता पाहते लखनजीकडे आणि म्हणते अरे लखन आज माझ्या रामाचा राज्याभिषेक असताना तू अंगावरती राजवस्त्र परिधान न करता ज्या अर्थी अंगावरती वल्कल धारण करून येतोस ना त्या अर्थी तुझ्या मनामध्ये माझ्या रामाविषयी काहीतरी काळी कपट भावना असली पाहिजे. सुमित्रा मातेला काही कल्पना नाही. लखनजीच्या डोळ्यात अश्रू येतात. लखनजी सगळा घडलेला प्रसंग सांगतात. आता सुमित्रा मातेला माहित होतं की राम आणि सीता वनामध्ये चाललेले आहेत. अरे राम प्रभू आणि सीता जर वनात चाललेले आहेत लखन तर तू इथं काय करतोय? तू इथं काय करतोय? आई मी तुझी परवानगी घ्यायला आलोय, मी तुझी परवानगी घ्यायला. कसली? मी सुद्धा त्यांच्यासोबत वनात जाऊ का? ही परवानगी घ्यायला आलेली आहे. सुमित्रा मातेला राग आला. सुमित्रा माता म्हणते अरे लखन तुझ्या लहानपणी मी तुला रक्ताचं दूध करून पाजलं, त्या दुधाचा हिशोब तुम्हाला दिला नाही, त्या दुधाचे उपकार तू फेडले नाहीस रे लखन.
अरे लखन, लहानपणी मी तुला रक्ताचं दूध करून पाजलं, त्याचे उपकार तू फेडले नाहीत. लखनजी डोळ्यातून अश्रूच्या धारा येत आहेत. लखनजी क्षमा मागतायत आणि आपल्या आईला विचारतायत, काय चुकलं आई माझं? त्यावेळेला सुमित्रा माता म्हणते, अरे लखन, थोरला भाऊ वनामध्ये चाललेला असताना त्याची भार्या, त्याची पत्नी सीता त्याच्यासोबत 14 वर्षाकरता वनात निघालेली असताना तू जर माझी परवानगी न घेता त्यांच्यासोबत त्यांच्या सेवेकरता निघून गेला असतास तर मला माझ्या दुधाचा हिशोब मिळाला असता. पण तू माझी परवानगी घ्यायला ज्या अर्थी येतो ना, ती अर्थी तू माझ्या दुधाचे उपकार फेडले नाही. लखनजीच्या चूक लक्षात येते. लखनजी क्षमा मागतायत. सुमित्रा माता उपदेश करते, ऐका, उपदेश अत्यंत महत्वाचा आहे, मला सांगायचे समर्पण. सुमित्रा माता म्हणते, अरे लखन, लक्षात ठेव, 14 वर्ष प्रभू अयोध्येत नसतील, फक्त तुझ्या सोबत असतील, त्यांची सेवा कर आणि आशीर्वाद प्राप्त करून घे. स्वप्नामध्ये सुद्धा कधी माझ्या रामाविषयी तुझ्या मनामध्ये काळी कपट भावना येऊ देऊ नको. लखनजी म्हणतात, आई तू म्हणतेस की स्वप्नामध्ये सुद्धा रामाविषयी काळी कपट भावना येऊ द्यायची नाही. मला सांग आई, स्वप्न कधी पडतं ग? आईनं सांगितलं, स्वप्न झोपल्यावरती पडतं. आई, स्वप्न जर झोपल्यावरती पडणार असेल आणि स्वप्नामध्ये ही रामाविषयी काळी कपट भावना येऊ द्यायची नसेल तर हा सुमित्रेचा लखन प्रतिज्ञा करतो की 14 वर्ष झोपणारच नाही. 14 वर्ष न झोपण्याची प्रतिज्ञा आणि लखनजीने केली. हे जे वैराग्य आहे, हे जे समर्पण आहे, हा जो त्याग आहे तो नाही. तुम्ही असेच भित्रे आहात, पण आता माझी खात्री पडली तुम्ही निस्ते भित्रे नाही. का म्हटले, हे निस्ती वाघाची शेपटी आणली, कातडी आणली नाही, मुंडकी आणली नाही, नखे आणले नाही. ते का बाळा, आधी तर कुणीतरी नेलेलं होतं, म्हटले निस्ती शेपटी राहिली होती तेवढीच मी घेऊन आलोय. मग बायको म्हणली, तुम्ही निस्ते भित्रे नाही, तुम्ही कायमस्वरूपीचे भित्रे. म्हटले जास्त भित्रे कशाला म्हणायचं? शूर शूर आम्ही सरदार साठवण्याकरता खापराचं भांड चालत नाही, पितळेचं चालत नाही, तांब्याचंही चालत नाही, चांदीचं सुद्धा चालत नाही, सोन्याचं लागतं. नुसतं सोन्याचं नाही तर शुद्ध सोन्याचं भांड असावं लागतं. शुद्ध सोन्याच्या भांड्याशिवाय वाघिणीचं दूध साठवता येत नाही, ते टिकत नाही. नसेल तर भांड फुटून जातं. बघा, ऐका, वाघिणीचं दूध टिकण्याकरता जसं सोन्याचं भांड लागतं, सोन्याच्या भांड्याशिवाय जसं वाघिणीचं दूध टिकतच नाही, तसं वैराग्याच्या भांड्याशिवाय ब्रह्मज्ञानाचं दूध टिकतच नाही. म्हणून करता जीवनामध्ये वैराग्याची अत्यंत आवश्यकता आहे. वैराग्याविनक आहे ज्ञानासी वैराग्याचे 2-4 प्रकार आहेत. तसे लय 2-3 तुमच्या समोर जाता जाता म्हणताय का. एक विवेकपूर्वक वैराग्य आहे, दुसरं दृष्टीदोषपूर्वक वैराग्य आहे, तिसरं अरुचीपूर्वक वैराग्य आहे, चौथं भगवतरतीपूर्वक वैराग्य आहे. एका वाक्यामध्ये विवेकपूर्वक वैराग्य म्हणायचं कशाला? विवेक आणि वैराग्याची प्राप्ती होते. आता हा विवेक म्हणजे काय? आपल्या विचारसागरामध्ये असा विषय आलेला आहे, आत्मा सत असून तद्व्यतिरिक्त असणारं सर्व जगत हे असत आहे. असा ज्याचा दृढ निश्चय झालेला आहे त्याला विवेकी पुरुष म्हणतात. म्हणजे ज्याच्याकडे विचार करण्याची पात्रता आहे, चांगलं बरं वाईट. आणि विचार नुसता करून उपयोग नाही, विचार कृतीमध्ये सुद्धा आणला पाहिजे. एका गावामध्ये एक व्यक्ती रोज विचार करायचा. त्याच्या दारातनं 2-4 म्हशी चरायला जायच्या आणि त्या म्हशीतल्या एका म्हशीची शिंग गोल गोल आकाराची होती. त्यानं विचार करायचा, या म्हशीच्या हिकडल्या शिंगात जर मी उडी हाणली का नाही, पलीकडच मी निघालो पाहिजे. असा त्यानं विचार करायचा, रोज विचार करायचा, रोज विचार करायचा. आणि 6 महिने विचार केला आणि संध्याकाळी माझं कीर्तन गावात झालं. मी म्हटलं, नुसता विचार करू नका, विचार काहीतरी कृतीमध्ये आणा. असं म्हटल्यानंतर त्या ठिकाणी त्यानं तेवढंच वाक्य लिहून घेतलं आणि सकाळी तो म्हशीची वाटच पाहायला लागला. आणि मसरं कशी येतात, कधी येतात, कुठनं येतात, वाटच पाहायला लागला. गोल गोल आकाराच्या शिंगाची म्हैस त्यानं पाहिली. पाहिल्याबरोबर त्याला रात्रीचं कीर्तन आठवलं. नुसता विचार करू नका, विचार कृतीमध्ये आणा. टोंदिशी उडी मारली आणि ती शिंगात घुसला. त्याला वाटत होतं मी पलीकड निघन, पण म्हैस काही साधी सुधी नव्हती, सर्कलवाडीची होती. त्याने काय त्या म्हशीनं काय त्याला पलीकडे निघू दिलं नाही. आणि तो अडकला बिचारा. भजनातून भजनी मंडळातलाच होता. आणि आता म्हैस तिथं धावायला लागली रामप्रभूच्या मंदिराला, मारुतीच्या मंदिराला, खेटायला लागली, वडाच्या पिंपळाच्या झाडाला, ह्याच्या त्याच्या पाटलाच्या वाड्याला, ह्याच्या बरगड्या सगळ्या म्हशीनं मोकळ्या केल्या महाराज.
आणि मग गावातलं सगळं भजनी मंडळ दया आली त्यांना, कशी तरी जाऊन त्यांनी म्हैस धरली, पकडली, त्या शिंगातनं अडकलेला त्याला बाजूला काढलं आणि म्हटली, रामभाऊ अहो असलं काय करायच्या आधी जरा विचार तरी करायचा. रामभाऊ म्हटले, अहो म्हटले तुम्हाला काय वाटलं मी विचार केला नाही? 6 महिने झालं मी हेच विचार करतोय. म्हशीच्या शिंगात पुढे हाणायचा. विचार कसा केला पाहिजे? सारा सार विचार करा, उठा नाम धरा कंठी विठोबा, असा विचार असला पाहिजे. विचारानं वैराग्याची प्राप्ती होणं, त्याला विवेकपूर्वक वैराग्य म्हणा. आता याच्यात विस्तार खूप आहे बरं का, पण ते काय आपल्याला पाहायचं नाही, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. चला पुढं. दृष्टीदोषपूर्वक वैराग्य कशाला म्हणायचं? आपल्या दृष्टीने एखादी वस्तू चांगलीच असते महाराज, आपल्या दृष्टीने एखादी वस्तू चांगलीच असते. साखर कशी असते? साखर तुमच्या घरी खाल्ली काय आणि माझ्या घरी खाल्ली काय, कशी आहे? गोडच आहे. बरं घरी खाल्ली काय आणि कारखान्यावर जाऊन खाल्ली काय, कशी लागणार आहे? गोड. बरं दिवसा खाऊ द्या नाही तर अंधारात खाऊ द्या, कशी लागणार आहे? गोडच लागणार आहे. पाशी गोड असणारी साखर डायबिटीज झालेल्या व्यक्तीला जर 1/2 किलो साखर अंधारात खाऊ घातली तर सकाळपासून त्याचं राम नाम सत्य झाल्याशिवाय राहणार नाही का नाही? बरोबर आहे का नाही? आणि मग ती साखर त्याच्यासाठी गोड आहे का? ती साखर त्याच्यासाठी कशी आहे? विषाप्रमाण आहे, कडू आहे. म्हणजे ती साखर गोड असताना सुद्धा त्याच्या दृष्टीनं ती साखर कडूच आहे. तसं जसं आपल्या डोळ्यावरती कावळीचा पडदा आल्यावर जगत कसं दिसतंय? पिवळं दिसतंय, त्याच्याकडे पाहू वाटत नाही. तशा पद्धतीनं ज्याच्या दृष्टीनं दुःख देणारी वस्तू आहे म्हणून त्याच्यापासून जे वैराग्य उत्पन्न होत आहे त्याला दृष्टीदोषपूर्वक वैराग्य म्हणा. पुढचं आहे ते अरुची. अरुचीचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले. वमिलिया अन्ना लाळन गोटी जेवी रसना अंगण सुये अलिंगणा प्रेताची. या एखादी व्यक्ती आणि ओकारी करते त्याच्याकडे आपल्याला पाहू वाटतं का? अजिबात नाही. किंवा एखादी व्यक्ती मृत झाली, मरण पावली, त्याला जर मिठी मारून बसलेला व्यक्ती आहे, त्यानं मारलेली मिठी काय खरी असते काय? काय काय माणसं मेलेल्या माणसापाशी असं नाटक करते ती महाराज, आणि असं काय रडते ती जसं काय सगळ्या जगाचं दुःख ह्यालाच झालेलं आहे, ती गेलाय म्हणून असं त्यांचं नाटक चाललेलं असतंय. आमच्या गावात एक पोरगं गेलं आणि मग ते त्याचा मामा असा रडत होता, काय सांगावं ती रडतोय का का मारतोय काय मिळच नाही. विठाला स्वामीजी सगळं भांडवल आम्हाला ठेवावं लागतं, काय करावं आता. आणि मग ते एखादा व्यक्ती जेव्हा मिठी मारून बसतो त्याचं प्रेम काय खरं आहे का? त्याला सोड सोड म्हणलं तरी तू काय मिठी सोडत नाही. तसाच तो का ते मिठी मारून बसतो, मिठी घातली पायाशी असं करून बसतो. ज्यावेळा अग्नी दिला जातो त्याला म्हणावं लागतंय का? तो मग म्हणतोय सोडा सोडा मिठी. बरोबरच लगेच तो मिठी सोडतोय. म्हणजे त्यानं मारलेली मिठी काही खरी नाही, त्याचं काही प्रेम खरं नाही. मला यातून एवढं सांगायचं आहे, विस्तार भरपूर करता येतो, परंतु यातून एवढंच आपल्याला पाहिजे. ओकारी केलेल्या व्यक्तीची ओकारी आपल्याला जशी पाहावी वाटत नाही, मेलेल्या व्यक्तीला जसं कोणी मिठी मारून बसू शकत नाही, तशा पद्धतीनं अरुची एकदा का विषयाची आली की तो विषय नको वाटतो. विठले हे चित्त प्रपंचापासून अरुचीच येत नाही. कीर्तन सुटले का आजीबाई माझ्या जवळ आल्या, 92 वर्षाचं वय. महाराज मला माळ घालायचे. मी म्हटलं होता त्या वयात तुम्हाला माळ घालायची? आता 92 वर्ष वय झालं, बरं इतके दिवस का माळ घातली नाही आणि आता का घालाय वाटते माळ? आता काय चावाना म्हटली म्हणून माळ घालायची आता. म्हणजे अजूनही त्याच्यावर तर रस काय कमी झालेला नाही. उगाच चावत नाही म्हणून आता दात कवडी बी बसाना म्हणून माळ घालायचे. याला अरुची म्हणता येईल का? अजिबात नाही महाराज. पण अरुची आली पाहिजे. जिथं अरुचीनं वैराग्याची प्राप्ती होते, विषयाचा वीट येतो, त्याला अरुचीपूर्वक वैराग्य म्हणा. आणि शेवटचं ते भगवतरतीपूर्वक वैराग्य, म्हणजे भगवंताच्या प्रेमाने उत्पन्न होणारं वैराग्य, त्याला भगवतरतीपूर्वक वैराग्य. आपल्या रामायणामध्ये शबरी माता
तुलसीदास गोस्वामी वर्णन करतायत, आएंगे रघुराई उन्हें आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। प्रेमाचं नातं आहे हे रामायणामध्ये जसं आहे तसं श्रीमद भागवतामध्ये गोपिका भगवान परमात्म्याविषयी किती प्रेम करतात। लाली मेरे लाल की जित देखूं लाली मेरे लाल की जित देखूं लाली देखने मैं भी हो तरी गोपिकांच्या नेत्रातून अश्रूच्या धारा वाहतात। जगद्गुरु तुकाराम महाराज वर्णन करतायत, आनंद रे प्रेमे आनंद रे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज गोपिकांचं वर्णन करताय की अवस्था गोविंदाच्या आठवणीनं त्या गोपिकांना कशी होते महाराज। इतकं प्रेम आहे त्या गोपिकांचं। तदर्पिता अखिलाचारिता तद्विस्मरणेन परम व्याकुलतेती यथाव्रज गोपिकांना। कृष्णावरती जेवढं गोपिकांनी प्रेम केलं तेवढं कोणी करू शकत नाही, इतिहासात केलं नाही, भविष्यात कोणी करणार नाही, असं प्रेम त्या गोपिकांचं आहे महाराज। प्रेमामध्ये 2-3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत महाराज। विषयीचं प्रेम स्वस्त्रीवरती असतं, पामराचं प्रेम परस्त्रीवरती असतं, मुमुक्षूचं प्रेम सद्गुरूवरती असतं आणि भक्ताचंच प्रेम फक्त देवावर असतं। लक्षात ठेवा, असा भक्त भगवान परमात्म्यावरती प्रेम करतो। त्या प्रेमामध्ये विश्वास महत्वाचा आहे, श्रद्धा महत्वाची आहे। तो विश्वास असा असला पाहिजे जसं की आत्मविश्वास एखाद्याचा असतो। एका मुलाचा बाप त्याला जोरजोरात ठोकायला लागला, लय मारायला लागला, त्याला विचारलं शेजारीने, का म्हणले तुम्ही तुमच्या मुलाला का मारायला लागले? त्यावेळेला त्यांनी सांगितलं उद्याचा 10वीचा निकाल आहे म्हटले। मग उद्या 10वीचा निकाल आहे ना, आज का मारायला लागले? उद्या मी गावाला चाललोय म्हटले। म्हणजे ही
गावाला चाललाय पण पोरग आपलं नापास होणार आहे. असू दे आजी ठेवा आता, आता टाइम झाला, कीर्तन चालू, विठाला मोबाईलवर बोलायचं नाही. कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊनी येईल जन्म. आम्ही कदाचित पुढच्या जन्मात आलो कीर्तनात आजी डराव करीत असं होण्याची शक्यता आहे. म्हणून आपलं तुम्हाला त्या पापापासून वाचवायला लागले आहे का. आणि मग मी काय सांगत होतो, कीर्तन सांगत होतो आहे का. जसा आत्मविश्वास महत्वाचा आहे तसा भक्तीवरती जर आपण विश्वास ठेवला, आत्मविश्वास व्यक्त केला तर निश्चित रूपानं महाराज कोरोनामध्ये तर त्या विद्यार्थ्यांची अशा अवस्था झाली. आता काय सांगावं, कोरोनानंतर शाळा भरली, शाळेमध्ये साहेब आले, साहेबांनी विचारलं का म्हटले साहेब सगळ्यात हुशार विद्यार्थी कोण आहे. एका विद्यार्थ्याने हातवरी केला, साहेबांनी प्रश्न केला, म्हटले 35 अधिक 35 किती येते उत्तर. त्यांनी उत्तर दिलं 35 अधिक 35 80 येते म्हटले. साहेब चक्रावून गेले, गुरुजींनी टाळ्या वाजवल्या. वा 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 म्हटले बाळू तू माझी लाज राखली. साहेब म्हणले गुरुजी तुम्ही डोक्यावर पडले का, 35 अधिक 35 70 येते, त्यानं 80 दिलंय उत्तर आणि तुम्ही टाळ्या वाजवता. गुरुजी म्हटले तुम्ही या बाळूचे आभार माना, ह्यानं कमीत कमी 35 अधिक 35 70 80 तरी सांगितले, बाकी सगळे पोरं 100च्या पुढे आहेत म्हटले. कुणी 110 सांगते, कुणी 120 सांगते, कुणी 125, कुणी 150. त्यानं कमीत कमी 80 70च्या ऐवजी 80 सांगितले ना. आम्ही ह्याला वर्षात टाकून टोकून 70 वरच आणतो म्हणजे काय काळजी करू नका. अशी परिस्थिती काय पोरं आता इतकी विचित्र आहे. 2-4 पोरं अशी आणि त्या हॉस्टेलवरती राहिले अभ्यासाकरता. आणि एंट्रन्स परीक्षा त्यांची होती आणि त्यांनी 12वीचे पेपर दिलेले होते. दुसऱ्या दिवशीच त्यातल्या पोरांचा निकाल होता आणि त्याचे आईवडील नेमके त्यांना भेटायला येणार होते. आता त्यानं विचार केला त्यातल्या मुलानं की आता उद्या जर आईवडील भेटायला आले आणि माझे तर विषय राहण्याची शक्यता आहे आणि मग त्यांना जर कळालं मी नापास झालो, मला बदलीतच घरी नेतील आणि पुन्हा शाळेत बी घालणार नाहीत. मग त्याने एक युक्ती काढली. त्याच्या मित्राला सांगितलं हे बघ म्हटला माझा जर एक विषय गेला तू रिझल्ट घेऊन ये, विषय जर राहिलेला असला का नाही माझे आईवडील येऊन बसलेले असतील, तू अजिबात मला सांगायचं नाही, तू फक्त म्हणायचं जय हरी. 2 जर विषय गेलेले असले तर म्हणायचं जय श्रीराम. 3 जर विषय माझे गेलेले असले तर म्हणायचं राम कृष्ण हरी. मला सगळं समजते म्हणले माझे किती विषय गेले. आणि गेला तो रिझल्ट आणायला, ह्याचे आई वडील येऊन बसले होते. तिकडून तो हातात रिझल्ट घेऊन आला. ह्यानं कुणी काय झालं रे, ह्याला वाटलं जय हरी जय श्री राम राम कृष्ण हरी असं काहीतरी म्हणेल, पण ती म्हणला पुंडलिक वरदान किती विषय आले होते त्याचे. एक बी आला नाही, सगळेच गेले. काय असा विश्वास भक्तीमध्ये असला पाहिजे. अशी पोरं हुशार आहेत. अहो बाळू गुरुवार शुक्रवार शाळेत गेला नाही. गुरुजींनी विचारलं बाळू गुरुवारी का शाळेत आला नाही. बाळूंनी सांगितलं गुरुजी अचानक माझ्या आईनं पॅन्ट भिजू घातली माझी गणवेशाची आणि वाळत घातली. इकडं शाळा सुटायला आणि पॅन्ट वाळायला गाठ पडली म्हणला. मी दिवसभर पॅन्टीपाशी उभा होतो पण पॅन्ट काही वाळली नाही. बरं जाऊ दे म्हटले गुरुवारचं. शुक्रवारी का आला नाही. मी शुक्रवारी शाळेत येऊ लागलो, तुमच्या घरासमोरून येताना मी पाहिलं तुमची पॅन्ट भिजून वाळत घातलेली होती आणि मी ठरवलं आज काय मास्तर शाळेत येत नाही. या वैराग्यानं आपल्या जीवनामध्ये प्रेम ही उत्पन्न होतं. या प्रेमपूर्वक वैराग्याच्या प्रती खऱ्या अर्थाने सगळ्या भक्तांनी आपल्या देवाला प्राप्त करून घेतलेलं आहे. भक्ती त्या भक्तीच्या आणि ज्ञानाच्या पुढे जाऊन भक्ती प्रेमपूर्वक वैराग्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे. म्हणून महाराज म्हणतात हे माझ्या जीवनातलं भाग्य आहे, वैराग्याचे भाग्य. संत संग हाचे लाग. महाराजांना विचारा का हो महाराज जसं तुम्हाला हे भाग्य प्राप्त झालंय तसं संताचा सहवास आम्हाला घडला तर आम्हाला काय लाभ होईल का. दुसऱ्याच्या
संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं बरं का. सगळे हात वर घ्या बसलेले. जरा ह्यांची गंमत करायची. काय खाली हात घ्या तुम्ही. ऐका माझं तुम्ही हात वर घ्या. हा कसले रस्ते झालेत आता चांगले सुपर हायवे झाले का नाही. पगारी चालू झाल्या पण येताना आम्हाला 25-30 रस्ता 25-30 किलोमीटर लय खराब लागले. हात वर घ्या की चांगलं. आणि तुम्ही आता माझं ऐका तुम्ही. आता एवढ्या सगळ्या पगारी तुम्हाला चालू झाल्या एवढं सगळं झालंय. मग आता भजन करायला गावची लोकसंख्या किती आहे बाबा. हा लोकसंख्या माहिती नाही. खुशाल कोणती वाढताहून लोकसंख्या माहिती नाही. काय गंमत आहे तुमची. 7ची बॉडी आहे का नाही तुमच्या गावामध्ये. आहे का नाही. 2-2.5 हजार लोकसंख्या घ्या की हात वरी चांगलं जरा उंच हात करा. आणि मग एवढी लोकसंख्या असताना सुद्धा 200-300 लोक कीर्तनाला फार फार तर 500 असतील बा. 500च्या आतच आहे का एवढे लोक. घे किती दे हातवर हातवर घे. भात कसा खाती शाळेत हातवर घे. जरा मोठं असं तर हातवर घ्यायचं. मोठ्या प्रेमाने भजन करायचं. आता इथे स्वामीजी बसलेत म्हणून तुमची सोय नाही तर बघा तुम्हाला दाखवलंच असतं कसं काय. आणि मोठ्या प्रेमाने विठोबा सगळे हात खाली. पुढचे लोक लय हुशार आहेत की नाही मराठवाड्यापेक्षा. लय माणसं हुशार आहेत. म्हणजे हात वरी घ्यायचं सांगितलं खाली करायला मी सांगितलं होतं का. आता तुमच्या पगारीतला 1 हप्ता माझ्या पायावर आणून जमा करायचा. वैराग्याचे भाग्य संत संघ हा चिराग. संत कृपेचे हे दीपकरी साधका निष्पाप. महाराजांनी अभंगातून वैराग्य सांगितलेलं आहे. वैराग्य हे माझ्या जीवनातलं परम भाग्य आहे. हे संत सहवासाने मला प्राप्त झालेलं आहे. तुमच्या आमच्या जीवनातलं वैराग्य भाग्य हे काही वेगळं असतं पण संतांचं भाग्य वेगळं असतं. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतापाई. तुम्ही आणि आम्ही भाग्य कशाला म्हणू काही सांगता येत नाही. विठाला विठाला ह्यालाच आपण काय म्हणतो भाग्य म्हणतो. मुलाला नोकरी लागली, लग्न जमलं, मुलीचं काही चांगलं झालं, काही बोरला पाणी लागलं, स्ट्रॉबेरीला भाव आला, अजून काही म्हटले ऊसाचा हप्ता वेळेवर आला, अजून विहिरीला पाणी लागलं तर काय म्हटले भाग्य उदयाला आलं. असं आपलं व्यावहारिक भाग्य असतं. महाराज तुम्ही आम्ही कशाला भाग्य म्हणतो. अहो कुणी कशाला भाग्य म्हणेल काही सांगता येत नाही. आम्ही मुंबईत कल्याणजवळ एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. कीर्तन झालं. एकच व्यक्ती आणि मोठ्या थाटामाटामध्ये उत्सव करणारा. कीर्तन सुटलं आणि तो माझ्याशी गप्पा मारायला लागला. मी सोफ्यावरती बसलेलो, तो माझ्याजवळ बसला. आता कीर्तनावर लांबून प्रवासाने गेलेलं त्या ठिकाणी बोलता बोलता मी थोडा आडवा झालो. आडवा कळते का नाही तुम्हाला. असं आडवा असं लेटलो म्हणा आणि पडल्या पडल्या मला डोळा लागला. तो व्यक्ती घरात गेला. त्याच्या लक्षात आलं महाराजांना झोप लागली. चादर आणली माझ्या अंगावरती टाकली. त्याच्या कामाला तो निघून गेला. सकाळ झाली. मी विचार केला तो एवढं माझ्या बरोबर गप्पा मारत होता. जोग महाराज, माऊली, तुकाराम महाराज, अमकं तमकं हे सगळं ते बोलत होता. आणि बोलता बोलता मला डोळा लागला म्हणजे माझ्या हातून पापच घडलं. त्याची माफीच मागितली पाहिजे म्हणून मी त्याच्याजवळ गेलो. म्हटलं बाबा मला क्षमा करा. तुम्ही एवढ्या परमार्थातल्या गप्पा मारत होते पण बोलता बोलता मला डोळा लागला, मला क्षमा करा. तो म्हटला महाराज अहो माफी वगैरे काय मागू नका, तुम्ही लय भाग्यवान आहे. मी म्हटलं कसं काय. अहो पडल्या पडल्या तुम्हाला डोळा लागतो, मला झोपी करता झोपीच्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हटलं तुम्ही लय भाग्यवान आहे. मी म्हटलं अहो झोप लागणं काय भाग्याचं लक्षण आहे का. आणि तुमच्या मताप्रमाणे झोप लागणं जर भाग्याचं लक्षण असेल तर आमच्या कीर्तनात येऊन पाहशे कितीतरी भाग्यवान तुम्हाला पाहायला सापडते. मागच्या बाजूला नुसतं डोकले घेतात भाग्यवान. काही माणसं कीर्तनात झोपतेत महाराज
बरं कीर्तनात झोपलेलं काही वाईट नाही, इथं उठवायला तरी माणसं आहेत, हे महाराज लोक आहेत, काकड्याला येणारी मंडळी आहेत, कुणीच नाही उठलं तर मी उठवतो बाबा झोपायच्या असल्या. पण काही माणसं अशा ठिकाणी झोपते तिथं उठवायला बी कुणी नसते हो. आळंद नेऊन पंढरपूरला वारी निघते महाराज, पुण्यामध्ये 2-3 दिवस माऊलीचा मुक्काम असतो, 2 दिवस तर असतो. एक नमुना सुरुवातीला माझ्या बरोबर आला, पहिल्यांदाच वारीला आला. पुण्यामध्ये लोक लय दानशूर आहेत, कुणी लाडू वाटते, पेढा वाटते, कुणी राजगिरा वाटते, त्यानं काही घ्यायचं आणि पिशवीत भरून ठेवायचं चेन बंद करून आणि पहाटे 3 वाजता उठून खायचं गपचीप अंधारामध्ये कुणी नसताना. पहाटे 3ला बाथरूममध्ये गेला, सकाळ 6 झाल्या तरी बाहेर यायचं नाव नाही. 200 लोकांची रांग लागली. माणसं म्हटली महाराज कसला नमुना आणलाय गावाकडनं, अहो त्याच्या काय गोळ्या पिळ्या संपल्या का काय बघा. आम्ही धावत पळत गेलो, दरवाज्यावर थापा टाकले आणि त्याला आतनं ओढून बाहेर काढला. त्याला म्हटलं बाबा एवढ्या वेळ आतमध्ये काय करीत होता? जरा डोळा लागला होता घ्या. तर म्हटलं जरा डोळा लागला होता. माणसं तिथं झोपायला मागं पुढं बघत नाही ती, मग इथं झोपलेलं काय वाईट आहे? विठाला जर आपण गेलो तर निश्चित रूपाने आपला उद्धार होईल का? ऐका, जीव एकतर जीवाचा संग करतो, जडाचा देवाचा अथवा संताचा संग करतो. वेळ खरं तर आपली संपलेली आहे. थोडंसं 1-5 मिनिटं घेतले चालेल का? आहे का? चालेल 5 मिनिटं बघावा पुन्हा तुमचं कसं नियमामध्ये असलं बिल बी वाढत असते बरं का. आणि मग त्या ठिकाणी जीवानं जीवाचा संग केला, जडाचा किंवा संताचा अथवा देवाचा, तर लाभ हानी काय आहे त्याचा विचार 5 मिनिटांमध्ये मांडतो. जीव जर जडाच्या संघामध्ये गेला, जड हे अचेतन आहे, अचेतनानं चेतनाचा संग केला तर लाभ होणार नाही. म्हणजे जीव हा चेतन स्वरूप आहे, जड वस्तू ही अचेतन आहे, त्याच्या ठिकाणी कोणताही भाव नाही, त्याचा संग केला तर लाभ होणार नाही. जसं की एखादा व्यक्ती म्हणतो महाराज लय मोठी गाडी घेतली, जाऊ आजच्या दिवस कीर्तनाला घेऊन, बघा अशी गाडी घेतली. एखादा व्यक्ती चला म्हणतो चहा घ्यायला, कीर्तन सुटल्यावर मग घरी जायचं आपलं, त्या दाखविते सगळं. महाराज बघा किती मोठं घर बांधले, कशी फरशी चमचम चमकती राजस्थानवरून आणले, पंखा कसा घराघरा भिंगतो. आता पंखा घराघराच भिंगत असले का? गुजरातवरून आणलेला तर पंखा कसा भिंगणार आहे? घराघराच भिंगणार आहे. त्याला ते सगळं मग ते दाखवते, हे बघा महाराज ही मोठ्या मुलाची खोली आहे, हे बघा महाराज मधल्या मुलाची खोली आहे, हे बघा महाराज ही धाकट्या मुलाची खोली. म्हणलं तुमची खोली? आपण जनावराच्या कोट्यात असतो म्हणलं, आपल्याला काय खोली बिली लागत नाही. ज्यानं घर बांधलं त्यालाच घरात राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे महाराज. अशा व्यक्तीला मी येता येता सांगत असतो, बाबा रे आपल्या घराचा पाया किती खोला याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराच्या भिंती किती मोठ्या आहेत याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराचं छप्पर किती मोठं आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घराची इमारत किती मोठी आहे याच्यापेक्षा सुद्धा, आपल्या घरात राहणाऱ्या माणसाची मनं किती मोठी आहेत हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मोठ्या मोठ्या माणसाची त्या ठिकाणी मनं छोटी छोटी झाली महाराज, त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. ऐका, एक वाक्य सांगतो अतिशय महत्त्वाचं. पैशानं श्रीमंत असणारी माणसं पावलोपावली भेटतात, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं भेटण्याकरता पावलं झिजवावी लागतात. म्हणून करता मनाची श्रीमंती तितकीच महत्त्वाची आहे. ऐका, जीवानं जीवाचा संग केला तर लाभ होईल का? होणार नाही. जसा जडाचा संग केल्यावर लाभ नाही, तसा जीवाचाही केल्यावर लाभ होणार नाही. दोन्ही अपूर्ण आहेत. अपूर्णानं अपूर्णाचा संग केला त्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही. अगदी सोपं सांगतो, 2 समोरासमोरची घर आहेत. एक घर शेतकऱ्याचं आहे, एक घर नोकरदाराचं आहे. नोकरदाराची परिस्थिती तशी बरीच आहे. शेतकऱ्याची परिस्थिती तुमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जरी चांगली असली, मराठवाड्या विदर्भामध्ये अजून खालावलेलीच आहे महाराज. आता मला सांगा, 10-15-20 वर्षापूर्वी जे तुरीला, सोयाबीनला, कापसाला किंवा ज्वारीला जे भाव होते तेच भाव आज आहेत. द्राक्षे पूर्वी 10 वर्षापूर्वी जी किंमत होती त्याची किलोने विकत होते तेच भाव आहेत. आणि खताचे, औषधाचे सगळे भाव कसे गगनाला भिडलेले, त्याचा विचार कुणीतरी करा रे. ऐका, लक्ष द्या. लहानपणी आम्ही एक कविता वाचायचो, शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावरी चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. इंद्रजित भालेराव नावाचे कवी आहेत, त्यांनी असं वर्णन केलंय, शिक पोरा शिक, आता लढायला शिक, कुणव्याच्या पोरा आता लढायला शिक, राजकारण्यांना आता अडवायला शिक, कुणव्याच्या पोरा आता लढायला शिक, काढलेली कर्ज आता बुडवायला शिक, शिक पोरा शिक, आता लढायला शिक. कर्ज बुडवायचं म्हणजे खाजगी कर्ज बुडवू नका बाबा कुणाचा, आहे का नाही? तर तुम्ही कोणाकोण बी पैसे उपशिणार, माणसं येतील आमच्या दारात, महाराज सांगितले पैसे बुडवायला शिक असं काही म्हणू नका. बघा, दुष्काळामध्ये शेतकरी बांधवांना किती दुःखाचा सामना करावा लागतो याच्यावर चिंतन करणारी 2 मिनिटाची माझी कविता आहे. 1-2 कडवी तुमच्या समोर मांडतो. पहिल्यांदा बहुतेक तुमच्या गावामध्ये आलोय, तुमच्या परिसरात, महाबळेश्वर परिसरात बऱ्याच वेळा येणं झालंय, तुमच्या गावात पहिल्यांदा आलोय. फक्त 2 मिनिटं सांगतो, ऐका. दुष्काळामध्ये शेतकरी बांधवांना किती दुःखाचा सामना करावा लागतो, ऐका. असा
कसा कोकणा पाऊस असा कसा कोकणा पाऊस चहूकडे सुनसान नाही गोठ्यामध्ये गाय आहे, गायीच्या पुढे चारा नाही, गायीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. गाय सुद्धा विचार करते, ज्या अर्थी माझ्या पुढे चारा नाही त्या अर्थी माझ्या धण्याच्या घरी सुद्धा खायला अन्नाचा दाना नाही. दुर्दैव या महाराष्ट्राचं, शेतकऱ्याचं दुःख जनावराला कळतं पण शासनाला कधीच कुठल्या शासनाला जाग येत नाही. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कोण्या पक्षाचा प्रचार वगैरे करताय का? अहो मी कुठल्या पक्षाचा नाही काय नाही, इथं तरी मला खरं बोलावं लागेल का नाही? हे का नाही? खरं बोलण्याची जागा आहे. तुम्हाला मी खरं सांगतो, आजवर शेतकऱ्याची काळजी फक्त एकाच पक्षाला आहे. तो पक्ष तरी कोणता? विरोधी पक्ष. जो विरोधामध्ये असते का नाही त्याला शेतकऱ्याचा लयच कळवळ असते बघा. आणि ती पुन्हा सत्तेवर आल्यावर पुन्हा मग ते सगळं विसरून जाते. कर्जमाफी सुद्धा विसरते. वा विठ्ठला विठ्ठल. वर्णन करताना माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा म्हणतो, कांबर तात गाई दुःख पाहून धण्याचं गोठा उपाशीच रोज पाणी खंडना डोळ्यास असा दुष्काळ कसा रुसला पाऊस गेल्या धरतीला नाही त्या चिमणीच्या घरट्यामध्ये 2-3 लहानशी पिलं आहेत. ती पिलं वाट पाहतायत आपल्या आईची. 4 दिवसापासून आमच्या पोटात अन्नाचा कण नाही, पण आमची आई आमच्यासाठी आज नक्की चारा पाणी आणेल. आज सुद्धा ती चिमणी रिकाम्या हाताने घरी येते. पिलं म्हणतात, आई आजही काही आणलं नाही तू? डोळ्यात अश्रूच्या धारा आहेत आईच्या. त्या चिमणी म्हणते, अरे दुष्काळानं, अतिवृष्टीनं, कडक दुष्काळानं शेतकऱ्याचं पीक सगळं जळून गेले, तुमच्यासाठी मी काही आणू शकले नाही. पंखाखाली घेते पिलाना, रात्रभर रडते, घरटं ओलचिंब होतं पण खायला अन्नाचा कण नाही. त्या पिलांचं वर्णन करताना माझ्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा वर्णन करतो, चिमणीच्या खोप्यामंदी टाहो फोडत या बाळ, नाही सारा पाणी काही सुनसान रानमाळ. थेंबाकडे पाहतो आणि बापाला म्हणतो, बाबा सगळं पीक जळालं असेल बाबा, पण लक्षात ठेवा शेवटच्या श्वासापर्यंत आमची साथ सोडायची नाही. आत्महत्येचा विचार सुद्धा कधी मनामध्ये येऊ द्यायचा नाही. डाव हरला तरी नका तरी सुद्धा शेतकऱ्यांनी कधी थांबायचं नसते. बैलों के गले में जब घुंघरू जीवन का राग सुनाते हैं, गम को सो दूर हो जाता है, खुशियों के कमर मुस्कुराते हैं. सुन के रहती आवाज़ लगे कहीं शर्मा, आते मेरे देश की धरती शेतकऱ्याची मुलं आहे का नाही? जरी कोणी शेती करत नसलं तर आई वडील कोणीतरी आजोबा शेती करत. जय जवान
जीवनामध्ये, शेतकऱ्याच्या बांधवाच्या जीवनामध्ये असं दुःख आहे महाराज. हे दुःख सरकारपर्यंत पोहोचावं म्हणून मी कधीतरी शेतकरी लोक बघितल्यावर ही व्यथा मांडत असतो. शेवटचे 2 मिनिटं आहेत ऐका. जीवानं जीवाचा संघ केला लाभ. एक घर शेतकऱ्याचा आहे, घर नोकरदाराचा आहे. नोकरदाराची पत्नी शेतकऱ्याच्या पत्नीची घट्ट मैत्री आहे. इकडं फोडणी दिली तर तिकडा वास येते, असं म्हणजे इतकी घट्ट मैत्री आहे. एके दिवशी शेतकऱ्याची पत्नी नेहमी करता रामाचा जप करायची, श्रीराम जय राम जय जय राम. एके दिवशी ह्या शेजाऱ्यानं, नोकरदार शेजाऱ्यानं कलर टीव्ही आणला. इकडं कलर टीव्ही आणलेलं ह्या शेतकऱ्याच्या बायकोला माहीत झालं. तिने राम नामाची माळ अशी फेकून दिली आणि कलर टीव्हीचा जप चालू केला. कलर टीव्ही कलर टीव्ही कलर टीव्ही कलर टीव्ही. जीवानं जीवाचा संघ केल्यावर काय होते महाराज. शेतकरी शेतातून आला, पाहतो तर काय चक्क कलर टीव्हीचा जप चालू आहे. त्याने ईडीची चौकशी लावली, काय गोळ आहे म्हटला. आणि त्याला माहीत झालं शेजाऱ्यानं कलर टीव्ही आणलाय म्हणून इथं कलर टीव्हीचा जप चालू केलाय. बाजारात गेला बिचारा, कलर टीव्ही घेऊन आला. 2-3 महिने गेले. पुन्हा या नोकरदार शेजाऱ्यानं डबल डोर फ्रीज आणला. डबल डोर म्हणजे 2 दरवाजाचा. डबल डोर डबल डोर डबल डोर डबल डोर. पुन्हा हिनं जप चालू केला. कोणी? शेतकऱ्याच्या बायकोने. शेतकरी म्हणला आता हे डबल डोरचा काय गोळ आहे. पुन्हा त्याला माहीत झालं 2 दरवाजाच्या फ्रीजला डबल डोर म्हणतात आणि एका दरवाजाच्या फ्रीजला सिंगल डोर म्हणते. ती म्हणला डबल डोर घ्यायची काय आपली ऐपत नाही. असं म्हणल्यावर मग ती शेतकऱ्याची बायको म्हणली नका घेऊ डबल डोर, सिंगल डोर सिंगल डोर सिंगल डोर. सिंगल एक दरवाजाचा घ्या. पुन्हा बाजारात गेला, एका दरवाजाचा सिंगल डोर फ्रीज घेऊन आला. 2-3 महिने गेले. दिवाळीचा सण आला. दिवाळीच्या सणाला हा नोकरदार शेजारी 4 चाकी गाडी घेऊन आला. मग या शेतकऱ्याच्या बायकोनं पुन्हा जप चालू केला. 4 चाकी 4 चाकी 4 चाकी. ती म्हणलं हे बघा आता 4 चाकी घ्यायची म्हणल्यावर आता वरून तर नाही खालनं चिकावं लागेल म्हणला, त्याच्याशिवाय भागायचं नाही म्हटलं आपल्याला. ती म्हणली इकायच्या भानगडीत पडू नका, 4 चाकी राहू द्या. 2 चाकी 2 चाकी 2 चाकी. फायनान्सवर 2 चाकी 2 चाकी 2 चाकी म्हणला. आणि मग ती पुन्हा 2 चाकी गाडी घेऊन आला. गुढीपाडव्याचा सण आला. गुढीपाडव्याच्या सणाला हा नोकरदार शेजारी नवीन बायकोच घरात घेऊन आला. नवीन बायको घरात आणल्यानंतर ह्या शेतकऱ्याच्या बायकोनं काय करावं. जी टाकून दिलेली रामनामाची माळ होती का ती हुडकायला लागली. आता माझं काय खरं नाही. आणि ती माळ हुडकेली ना आता जप चालू केला. श्रीराम जय राम जय जय श्रीराम जय राम. शेतकरी शेतातून आला, पाहतो तर काय आज चक्क श्रीराम जय रामचा जप चालू आहे. त्याने ईडीची चौकशी लावली. त्याला माहीत झालं शेजाऱ्यानं काय पराक्रम केलेला आहे. ती म्हटला त्या बायको जवळ गेला, म्हटला होय का तुला माहिती आहे का, होय का. ती म्हणली गबस आहे तर रामनवमीचा सप्ताह बसलाय. श्रीराम जय राम जय. जीवानं जीवाचा संघ केला लाभ होत नाही. जीव संताच्या अथवा देवाच्या संघात गेला की लाभ झाल्याशिवाय राहत नाही. तोची देव भक्त भेदा भेद नाही. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाद. त्याचा अनुभव तुम्ही कसा घेता महाराज. तुका प्रेमे नाचे गाय गाणी आत घेऊन जाय. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाद. प्रभू रामचंद्राच्या चरणावरती, सीता मातेच्या लखनजीच्या चरणावरती, स्वामीजींच्या चरणावरती, तुम्ही श्रोते सज्जन मायबापांच्या चरणावरती, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज अध्यापक मंडळींच्या चरणावरती, हे सगळे आमचे गुरुबंधू मंडळी यांच्या चरणावरती, सगळ्या ग्रामस्थांच्या चरणावरती सेवा अर्पण करूया आणि सेवेला पूर्णविराम देऊया. एकदा सगळ्यांनी भजन करायचं. शेवटचं महिला मंडळी लय हसू येते तुम्हाला. आता बघा कसं काय तुमचं भजन घेतो. माझ्या पाठीमागं म्हणायचं ऐका. नामदेव जनाबाई म्हणतो, तुम्ही काय म्हणायचं. सोपान काका मुक्ताबाई. फक्त महिला म्हणतील नामदेव जनाबाई. मावशी तर उभं सुद्धा हलत नाही. हा जोरा जोरात नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई. वा वा वा. नामदेव जनाबाई. ज्ञानोबाराया माझ्या गोबाराया. सरकारने त्यांना पगार आपल्याला वाऱ्या जरा मोठ्यानं आपली बाजू पडायला गेली. मोठ्या मागच्या माणसाचा आवाज आला पाहिजे.